ग्रहताऱ्यांबद्दल बोलताना एक गोष्ट फार कुतूहल म्हणून विचारावीशी वाटते. ती अशी आहे, की खरंच म्हणजे या ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावरती खरंच परिणाम होतो का? नाही. जेव्हा मूल जन्माला येतं, तर तेव्हा जर समजा डॉक्टराचं वजन जर 100 किलोच्या वर असेल, तर त्याचा गुरुत्वीय बल त्या बाळावरती गुरूपेक्षा जास्ती असतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या समजावून सांगून लोकांना पटत नाहीत. काही लोकांना वाटतं, की नाही याचा प्रभाव पडतो. तो हं. त्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वास्तविक जीवनामध्ये जर आपण बघितलं, तर ग्रहताऱ्यांचा कुठलाच प्रभाव आपल्यावरती पडत नाही. कुठल्याच पद्धतीने ते आपल्यावरती परिणाम करू शकत नाहीत. कारण ते आपल्यापासून खूप, खूप, खूप दूर आहेत. हं. पण असं असलं तरी सुद्धा हे या सगळ्या गोष्टी मानणारा एक मोठा वर्ग आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आहे. हो. तर मग बरेच जण त्या ग्रहांच्या अंगठ्या आपल्या हातामध्ये घालतात. खडे खडे जवळ घालतात. बाळगतात. तर या खड्यांचा आणि या ग्रहांचा अर्थार्थी काय संबंध असतो? खरं तर काही नसतो. काही संबंध नसतो. हं. पण काही लोकं जी मानणारी आहेत, आता लोकं म्हणतात, की माझ्यामुळे मी हे घातल्यामुळे हे झालं, मी घेतल्यामुळे ते झालं, मला असं झालं. पण त्याला खरा अर्थ नसतो. तुम्ही जर आता आपण असं म्हटलं, की तुम्ही जे शिकता किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यावरूनच तुमची प्रगती होते. काही लोकं हक्काने ठासून म्हणतात, की ह्याच्यावरती आमच्यावरती परिणाम होतो. तर एक तो ज्याचा त्याचा विचार करण्याचा आहे. पण मला सरतेशेवटी असं सांगायचं, की तुम्ही काय काम करताय? तुम्ही किती निष्ठेने काम करताय त्याच्यावरतीच तुमची प्रगती अवलंबून आहे. आता आणखी एक गंमत ग्रहांच्या बाबतीतली ह्यांची नावं. तर वारांची नावच ग्रहांना का दिलेली आहेत? कारण पाश्चिमात्य देशात ही नावं वेगळी आहेत. आपण म्हणजे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी. हे कुठेतरी सी आपण एक हे पाश्चिमात्य नावं म्हणताना आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे परत, की ही ग्रीक नावं होती. खगोलशास्त्र जे आलं ते अरब आणि ग्रीकच्या लोकांच्याकडनं आलं आपल्याकडे आणि तेव्हा अ, खूप आपापसामध्ये खूप एकमेकांची माहिती मिळवत होते. लोकं एक वेगळून दुसऱ्याकडे जात होते आणि त्याच्या संदर्भात मी तुम्हाला शून्याबद्दल पण आपल्याला बोलता येईल. हो. अप्रतिम गोष्ट आहे ती. तर हे जात होते आणि तेव्हा त्यांनी सन सूर्यावरून संडे, मूनवरून मंडे अशी ही नावं ठेवली. त्याचं एक थोडंसं क्लिष्ट असं गणित आहे, सिक्वेन्स आहे, पण त्याच्यावरनं त्यांनी नावं ठेवली आणि आपल्याकडे आपण नेहमीच तिथी ओळखत होतो. बरोबर. आपल्याकडे सुरुवातीला वार नव्हते. तुम्ही जर उचलून जुन्या पुस्तकात बघितलंत, तर ते वार आपल्याकडे नव्हते. आपण जेव्हा शिवाजीची बघतो जुनी कागदपत्रं, तेव्हा आपण तिथीमुळेच त्यांना ओळखत होतो. तर एका कुठल्यातरी जेव्हा इंग्रज आले, तेव्हा कुठेतरी असे तो टर्न झाला असेल. कारण तसं बघितलं तर संडे हा रविवार आहे. रवी म्हणजे सूर्य. मंडे हा सोमवार आहे. तर अशी ते बरोबर नावं मात्र आपण बघतो, की 30 नावं आपल्याकडे घेण्यात आलेली आहेत. या ग्रहमालेमध्ये सगळेजण मगाशी आपण जो परिणाम म्हणतो तो मानवी आयुष्यावरती काय होतो? शनीपासून सगळेजण बिचकून असतात. मग ती 7.5ची कॉन्सेप्ट असो हं. किंवा मग शनी या ग्रहामुळे निर्माण केली गेलेली भीती असो. हो. तर शनी कसा आहे खरं तर? शनी अत्यंत सुंदर आहे. दिसायला खूपच छान आहे. त्याची कडी जी आहे ती अप्रतिम दिसायला आहेत आणि तुम्ही एकदा बघितलं की विसरूच शकत नाही. दुर्बिणीतनं बघताना अप्रतिम दिसणारा ग्रह आहे आणि का कुणास ठाऊक की शनी आणि मंगळ याबद्दल लोकांना भीती लोकांनी दाखवलेली आहे. मंगळ एक आहे. तुम्हाला एक सांगतो की जेव्हा मंगळ जवळ येतो कधी-कधी तर आमच्याकडे तारांगणामध्ये अशी परिस्थिती आहे काही लोकं की येऊन विचारतात, की नाही ह्यानी आज माझी मुलगी प्रेग्नंट आहे आणि तुम्ही मंगळ दाखवलाय तर तिच्यावर तिचा परिणाम होईल का? असा विचार घेऊन आलेली सुद्धा लोकं आमच्याकडे येतात किंवा ग्रहण असेल, तर तेव्हा तुम्ही ग्रहण दाखवताय. ग्रहणाच्या वेळेस आमच्याकडे नेहमीच फोन येतात, की हं, हं. हिच्यावरती, माझ्या मुलीवरती किंवा सुनेवरती काय परिणाम होऊ शकेल? तर ह्याचा कुठलाच काही परिणाम होत नाही आणि बघायला गेलं तर अत्यंत सुंदर ग्रह आहेत. आम्ही जेव्हा विज्ञान दिनाची आपण जेव्हा चर्चा करत होतो, तर मला आठवतंय की आयुकामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये विज्ञान दिन साजरा करायचो. तर रात्री संध्याकाळी किती सूर्यास्तापासून ते मध्यरात्रीपर्यंत दुर्बिणी लावून आकाशात जे काही ग्रहतारे दिसतील ते दाखवायचो आम्ही. अजूनही दाखवतात. तर जेव्हा काही लोकं अशी पण मी बघितली आहेत, की शनी दाखवताना चप्पल वगैरे काढतात, शनी बघतात, नमस्कार करतात तर
पण मग त्याच्यासाठीच ही जनजागृती करण्यासाठीच हे विज्ञान दिन आपण साजरा करायचा प्रयत्न करतो. त्या दिवशी आपण सांगतो, की असं ह्याच्यावरती कुठलाही प्रभाव पडत नाही. मग शनीबद्दल तुम्ही सांगत होतात, की त्याची कडी खूप छान आहे. तर पूर्ण हो. प्रभावळ म्हणूया किंवा कडं म्हणूया त्याच्या कडकडच भोवतीचा. म्हणतो आपण त्याला. तर हां. कसा आहे तो एकंदरीत ग्रह? कसं आहे शनीची एक गंमत अशी आहे, की हा पूर्ण वायूचा बनला म्हणजे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे सगळे वायूचे ग्रह आहेत. त्याच्यावरती पृष्ठभाग असा नाही आहे आणि त्याच्या भोवती जी कडी निर्माण झाली आहेत, तर त्याच्या मागचं कारण असं काही शास्त्रज्ञ सांगतात, की शनीच्या जवळनं एखादा लघुग्रह गेला असावा हं. आणि त्याचे अनेक तुकडे-तुकडे झाले आणि मग ते तुकडे शनीच्या भोवती फिरायला लागले. त्याप्रमाणे त्यांना कडी निर्माण झाली. आणि जसं शनीबद्दल एक भीती घातली जाते किंवा समाज मनात ती भीती बिंबवली गेली आहे, हं. त्याच्या बरोबर उलटं शुक्राचं आहे. म्हणजे शुक्र हा सगळ्यात प्रिय, सगळ्यात रोमॅन्टिक ग्रह मानला जातो. हो. मराठीतली, हिंदीतली जी काही सगळी गाणी असतील ती सगळी शुक्रावरची शुक्र गाणी आहेत. हो. शुक्राचा स्वभाव शुक्र कसा तारा आहे? मंद हो, मंदवाला. अगदी. तो मला नेहमीच आठवतो. शुक्र जो आहे ही प्रेमाची देवता म्हणून ग व्हीनस आलेला आहे आणि आपल्याकडे पण आपण खरं म्हणजे शुक्राचार्य म्हटलं तर ते जरा भयावह देव आहे तो. शुक्राचार्य बरोबर आहे. पण शुक्र किंवा व्हीनस आपण जर म्हटलं, तर ही प्रेमाची देवता म्हणूनच त्यांनी मानलेलं आहे. कारण ते खरंचच दिसायला सुंदर दिसते ते शुक्र आणि संध्याकाळच्या आकाशामध्ये किंवा पहाटेच्या आकाशामध्ये तो तेजस्वी असा ग्रह आपल्याला आकाशात दिसतो आणि मग कधी त्याच्याबरोबर चंद्र असला, चंद्राची कोर अत्यंत ते सुंदर दृश्य असतं आणि त्याच्यावरूनच कदाचित लोकांनी म्हटलं असेल, की ह्याला प्रेमाची देवता म्हटलं असेल.